या कथेतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही वास्तविक घटनेशी किंवा व्यक्तीशी संबंध नाही. जर ते कोणत्या व्यक्तीशी साम्य असेल तर तुम्ही ओयोग समजावा. मला जसं वाटत होतं तसंच झालंय. आमच्या घरच्यांनी आकाशसोबत काहीतरी केलं असणार. नाहीतर मी खरसुंडीला आल्यापासून तू एकदा पण इकडे आला नाही. घरच्यांना त्याच्याबद्दल कोणतरी भडकवलं असणार. कशा एकदा इकडे आलता खरसुंडीला कधी? जेव्हा तू नवीन नवीन होतीस ना तेव्हा तुला ओळखत आलत. गाडीतलं तेल पण संपलेलं त्याच्या, मीच मदत केली त्याला. आणि तुझ्या मामीला कळालं होतं. त्या कॉलवर बोलताना मी ऐकलं होतं त्यांचं बोल. अरे पण मामींना कसं ओळखलं त्याला? त्यांनी तर कधी बघितलंच नव्हतं त्याला. मग त्या रात्री राज सोडून आकाशला दुसरं कोणी बघितलं असणार. पण आकाशला ओळखलं असं आपल्या गल्लीत कोण आहे? तुला काय वाटतं? ती बघत बसा नंतर. तिच्या जर पप्पाला कळलं ना आपण हिला इकडे घेऊन आलोय, आकाश सारखं आपल्याला पण गायब करतील. रात्र व्हायच्या आत चला घरी.
आकाश आकाश काय ग तिथे काय झालं? काय झालं काय समजेना मी. डोकं धरून का बसले? डोकं दुखायला लागले का? अगं गावाकडनं आल्यापासनं आपल्या आजूबाजूला आकाश असल्याचा भास व्हायला बघ. काय समजेना मला. भैया त्याचं भूतभीत आलं असेल का ग तुझ्या मागं? काय करतेस? काय नाही तेच भूतभीत तुझ्या मागं आलं असेल तर. आले गेलेची काळ्या कुत्र्याची नातेवाईकाची रंगच्या ओळखीची नजर नको लाग. सौऱ्या मला असं वाटतंय स्नेहाचा जीव अजून आकाशमध्ये अडकलो. का असं का वाटेल तुला? अरे बघ की ती गावाकडनं जाऊन आल्यापासून शांतच झालं. ते सोड. पप्पाने सांगितलं केलंच काय? काय तो म्हणला होता ना तिला केस माग म्हणून, मागितलास काय? मागितली काय म्हणले? नाही म्हटलं. म्हणून तुझ्या डोक्यात असले विचार येतात बघ. तुला किती सांगितले पप्पाचं ऐकत जाऊ नकोस म्हणून? राजा तू म्हणतोस तशी स्नेहा नाही बरं काय. मी बघितले तुझ्या डोळ्यात रे तुझ्याबद्दल असलेलं खरं प्रेम. आणि आकाशबद्दल तिची फक्त काळजी आहे. आपल्यामुळे कोणाचा जीव जातो म्हटल्यावर कोणाला पण धक्का बसणारच. आकाश सोबत जे बी झालं बघ ते सगळं माझ्यामुळे झालं. काय? अरे होय, ज्या दिवशी स्नेहाला हुडकत आकाश गल्लीत आलता बघ त्याच दिवशी ओळखलेलं त्याला. तू कसं ओळखलीस त्याला? तुला तर मी त्या दिवशी सांगितलेलं ना विहिरीवर. त्या दिवशी मी खोटं बोललेलो पण मी त्याला त्याच रात्री ओळखलेलं. अरे त्याच्या अंगाला दुधाचा वास येत होता आणि त्याच्या हातावर स्नेहा नावाचं गोंधन पण होतं. आणि स्नेहाच्या आणि माझ्या मध्ये येऊ नये म्हणून मीच त्यांच्या मामीला सांगितलं होतं. पण मला माहित नव्हतं रे तसं एवढं परिणाम वाईट होते. माझ्यामुळे बिचाराला जीव गमवावा लागला बघ. राजा तिकडे त्या गावात खरंच भूत भटकत असेल त्याचं. का माहित ना बाबा, पण ती भेटलेला माणूस तर म्हणत होता जिकडे तिकडे त्याचं बुद्धी साले म्हणून. आणि तो स्नेहाला ओळखत आपल्या गावात आला तर? आला तर आला. तू कशाला एवढं टेन्शन घेतलंस? अरे टेन्शन नाही, तू तेवढं सावध राहा बरं काय. आतापर्यंत त्याला कळालं पण असेल तुझ्यामुळे तो मेला म्हणून. कळालं तर कळू दे, मी घाबरतोय होय. पण सोड, चल लय वेळ झाला.
अरे अरे भावा तुला सांगितल्याशिवाय राहतोय. चल की आलो. एवढं रात्री आलो ना बाई, विश्वास नाही का? ये लवकर. मला लय भारी वाटले एवढ्या रात्रीचं मला भेटायला आलेस. ए त्याची आज नाईट ड्युटी म्हणून काय झालं एवढं घाबरायला? नाही नाही, मला वाटलं कुत्रा आहे. हा. आकाशचं भूत बघितले काय की नुसतं तापाला फिरलं. काय काल तर चांगला होतास राजा. मी म्हणलो होतो तुला, आकाशचं भूत आपल्या गावात आले रे. नाहीस काय? आता आपलं काय खरं नाही. काय रे सौरभ, कुठे बघितलास आकाशला? काल संध्याकाळी मी येताना रस्त्यावर दिसला. कसं दिसालता? दिसायला माणूसच होता, पण भूत होता. अरे नीट सांग की. ह्याच्यासारखा. म्हणजे म्हणजे उंचीला ह्याच्यासारखा होता. केस केस कुरळे होते. काय सवा होता दिसायला. म्हणजे आकाशच होता. म्हटलं होतं मी तुला. सौर्या, हे आय कोण आले बघ. काय रे? सौरभ आहे. तू कोण? आकाश. हे बघ कोण आकाश आले ते. हे बाबांनो, काय हे भानगड तुमची. ही लढतर माझ्या का मागे लागल्या. बस कोण कर. थांब मी बघते.
सौरभ बोलवायला. अरे भूत नाहीये तो, जिवंत आहे. जिवंत आहे तो. बघ तर. बघ, जिवंत आहे तो. जिवंत आहे? भूत नाही? नाही. बघू हात हात बघू. आईला खरंच भूत नाही. ये इकडे. सांगा तो तुला काय नसते. भूत नाही लागा. ऐकतेस होय? अरे आकाश, कुठं होतास तू? तुझी किती वाट बघितली. शेवटी पर्याय नव्हता म्हणून गावाकडे पण गेलते. आणि तिथं मला कळाले की तुझ्या घरच्यांनी मला मारले, हेच ना? हो. आणि आपलं प्रेम घरात का? एक मिनिट. जो विषय आपण दुसरीकडे जाऊन बोलूया रे. हो. प्लीज. स्नेहा, तुला तर माहितीच आहे. आपण तुझ्या घरात जेव्हा सापडलो त्याच्या दुसऱ्या दिवशीच तुझा भाऊ माझ्या घरी आले, मला धमकी दिली. तरी मी तुला जिथं ठेवले त्या गावात आलो. नंतर तुझ्या बापाला कसं कळलं का कोणी सांगितलं नाही माहीत. मग तुझ्या बापाने आणि तुझ्या भावाने मला मारून टाकायचा निर्णय घेतला. त्यांच्या तावडीतून कसाबसा सटकून गेलो मी. नंतर गावात आल्यावर समजले की या सगळ्या माझ्या वागणुकीमुळे माझ्या आई काय करू आणि काय नको झालेलं. मग मी फास लावून घ्यायचा निर्णय घेतला. मग स्वतःला सांगितलं नाही, तुझ्यासाठी जागायचं. मग तेव्हापासून लपून छपून गावाबाहेर राहायला लागलो. इथं कळलं की मग इथं आल्यावर समजलं की राज तुझा चांगला मित्र बनला. मग राज आणि त्याच्या मित्रांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानं पण काय झालं ना. मग डायरेक्ट सौरभच्या घरी आलो. स्नेहा, तू सोडून गेल्यापासून कसा राहिलो, काय काढलो माझं मलाच माहीत. आणि त्यात एक वेगळीच भीती, म्हणजे मी तुला कसला संपर्क केला नाही ना भेटण्याचा प्रयत्न. तुझ्या मनात माझ्याबद्दल काही वेगळं तरी येत नाही ना. ते एक वेगळंच टेन्शन. स्नेहा, तुझी शपथ, मी एवढं आल सुसून तुझ्यावरचं प्रेम कमी नाही दिलं. तू मला विसरले तर नाहीस ना. तुझं माझ्यावरचं प्रेम कमी तर झालं नाही ना. ते आता माझ्यावर राज, त्याला का नाही सांगू दिलं आपलं प्रेम आहे ते. अरे त्या बिचाराची अवस्था तर बघ. तो अगोदर एवढा तुटलाय आणि जर त्याला आपल्याबद्दल कळालं तर किती धक्का बसेल त्याला. किती कष्ट सहन केले. तेच ना, तू त्याच्या आयुष्यात जायचा परत विचार नाही ना करत. नाही रे, मग आपलं प्रेम आहे ना. आहे पण राज, मी खूप कन्फ्युज झाले रे. मला आता कळत नाही मी काय करू आणि काय नको. माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण आकाशनं माझ्यासाठी जे केलंय ते ऐकून माझं मन विचलित झालंय. तू स्पष्ट बोल, तुला काय बोलायचंय. मला वेळ पाहिजे. कशासाठी? त्याच्यासोबत राहायचं की माझ्यासोबत राहायचं हे ठरवायला वेळ पाहिजे.
त्यांचं बरोबपर्यंत आकाशची राहायची आणि खायची सोय तू करशील. मी का करेल की त्याचं तो. अरे तू कुठं जाणार आहे? अरे त्या बिचाराची अवस्था तर बघ. तू तुझ्याजवळ राहिला तर तू सेफ आहे. स्नेहा काय झालं? काय नाही, आजपासून तू राजच्या घरी राहशील.